गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण सिंपल मशीन्समधील लिव्हर हे सिंपल मशीन व त्याबद्दलची इन्फॉर्मेशन व काही ॲक्टिव्हिटीज पाहायला सुरुवात केली होती. त्यातील फर्स्ट ॲक्टिव्हिटी लिफ्टिंग अ पेपरवेट ही ॲक्टिव्हिटी आपण काल स्टडी केलेली आहे व ती तुम्ही घरी देखील करून पाहिली असेल. आज आपण लिव्हर या सिंपल मशीनबाबतचीच सेकंड नंबरची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. तर चला पाहूयात नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ऑफ लिव्हर. रिमूव्हिंग द लीड. आता ही ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याकडे सॉस बॉटल असते किंवा कोणत्याही कोल्ड्रिंकची जी काचेची बॉटल असते, तर त्याचं जे लीड असतं, झाकण असतं, ते फार घट्ट असतं व ती काढताना आपण बॉटल ओपनरचा यूज करतो. तर ते बॉटल ओपनर आहे तो देखील लिव्हरचाच एक प्रकार आहे. तर तो कशा पद्धतीने लिव्हरचाच प्रकार आहे हे आज आपण पाहणार आहोत. किंवा या बॉटल ओपनरचे जे वर्क आहे ते कशा पद्धतीने होते हे आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही सायन्सच्या बुकमधील पेज नंबर 87 काढायचे आहे व त्याच्यातील ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहायचे आहे. ओके, तर चला स्टार्ट करूया. पेज नंबर 87 ॲक्टिव्हिटी नंबर 2. The picture shows how we use an opener to remove the cap of a sauce bottle. तर पहा, तर पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे सॉसची बॉटल आहे व त्याचे लीड किंवा झाकण काढण्यासाठी ओपनर कशा पद्धतीने वापरला जातो हे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो. स्टुडंट्स, तुम्हीसुद्धा तुमच्याकडे बॉटल असेल व एखादे बॉटल ओपनर असेल तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही देखील करून पाहिजे असेल. आणि जर तुमच्याकडे बॉटल ओपनर नसेल तर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाऊन देखील तिथून बॉटल ओपनर घेऊन ही ॲक्टिव्हिटी करू शकता. ठीक आहे, तर चला पाहूया. ट्राय टू डू द सेम युअरसेल्फ. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे हे तुम्ही देखील करून पाहिजे आहे. स्वतः केल्याने तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. टू रिमूव्ह द टाईट फिटिंग कॅप, द ओपनर इज रेस्टेड ऑन द कॅप and we apply a force on the opposite end of the opener to pull it upwards. आता हे बॉटल ओपनरने ज्यावेळेस आपण झाकण किंवा लीड ओपन करतो त्यावेळेस ते ओपनर कशा पद्धतीने वर्क करतं पहा. मराठीमध्ये एकदा सांगते. ज्यावेळेस आपण ओपनर हा झाकणावरती टेकवून घट्ट बसलेले झाकण काढण्यासाठी आपण ओपनरच्या विरुद्ध टोकावरती म्हणजेच हँड जो दाखवला आहे तो ओपनरचा दुसरा साईड आहे व एक साईड बॉटलच्या लीडवरती टेकलेला आहे. तर हाताच्या साहाय्याने आपण ओपनरच्या विरुद्ध टोकावर बल लावून ते वरती ओढण्याचा पुल करण्याचा प्रयत्न करत असतो. बॉटल ओपनर आपण अपवर्ड म्हणजेच वरच्या बाजूला ओढत असतो. द कॅप अल्सो गेट्स पुल्ड अप ॲज द ओपनर रोटेट्स अबाउट द फलकम. आणि ज्यावेळेस ओपनरने आपण बॉटलचे झाकण वरती ओढतो तेव्हा झाकण देखील वर ओढले जाते. यावेळी ओपनर टेकूभोवती म्हणजेच फलकमभोवती फिरतो. आता या ठिकाणी फलकम म्हणजेच बॉटलचे लीडच आहे, कारण बॉटल ओपनर एक टोक हे बॉटलच्या झाकणावरतीच टेकलेले आहे. सो वेअर आर द फलकम, लोड अँड एफर्ट इन दिस केस. तर आता तुम्ही पिक्चरचं ऑब्झर्वेशन करून हे सांगू शकता की या पिक्चरमध्ये बॉटल ओपनर आणि बॉटल याच्यामध्ये फलकम काय आहे, लोड काय आहे आणि एफर्ट काय आहेत
म्हणजेच टेकू कोणता आहे, भार कोणता आहे, लोड म्हणजे भार, फलकम म्हणजे टेकू आणि एफर्ट म्हणजे बल कुठे लावलेले आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. यावरून पिक्चरचे ऑब्झर्वेशन करून ते तुम्हाला लक्षात येईल. पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की लोड कोणता आहे, फलकम कोणता आहे आणि एफर्ट्स काय आहेत. ठीक आहे. तर याचं ॲन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी प्रत्यक्ष स्वतः करून पाहाल तेव्हा तुमच्या फलकम, लोड अँड एफर्ट हे लगेच लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून पाहायची आहे. आणि मग ह्या ॲक्टिव्हिटीचं जे क्वेश्चनचं ॲन्सर आहे, फलकम, लोड अँड एफर्ट कुठे आहेत, त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूयात लिव्हरबाबतची. पेज नंबर 87वरती थर्ड ॲक्टिव्हिटी आहे. पहा, पिकिंग अप ॲन ऑब्जेक्ट. चिमट्याच्या साहाय्याने एखादी वस्तू वर उचलत असताना त्या चिमट्याने केलेले कार्य किंवा तो लिव्हरचा कोणता प्रकार आहे हे आपण या ॲक्टिव्हिटीवरून पाहणार आहोत. लक्ष द्या. हाऊ डू वी लिफ्ट ॲन ऑब्जेक्ट युजिंग टोंग्ज. पहा, तर आपण चिमट्याने एखादी वस्तू कशी उचलतो किंवा या चिमट्याचे कार्य कसे होते की ज्यामुळे वस्तूवरती उचलली जाते. तर पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहा, द वेट ऑर द लोड इज ॲट वन एंड ऑफ द आर्म्स ऑफ द टोंग्ज. तर पहा, जो चिमटा असतो त्या चिमट्याच्या दोन भुजांच्या टोकाला वजन म्हणजेच भार असतो. जे सर्कल टाईप जो लोड दाखवलेला आहे तो चिमट्याच्या दोन भुजा वरती एक आणि खाली एक असे लोड जिथे दाखवला आहे तिथे लोडच्या दोन्ही साईडला वरती आणि खाली हे दोन टोकं दाखवलेले आहेत. तर या दोन भुजांच्या मधल्या भागावर मध्ये हे वजन म्हणजेच भार म्हणजेच लोड असतो. We apply efforts in the middle of the arm. तर पहा, आपण जे एफर्ट जे बल लावतो हे या दोन भुजांच्या मधल्या भागावरती जिथे हँड आहे एफर्ट लिहिलेला आहे तिथे बघा पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे की आपण दोन भुजांच्या मधल्या भागावरती एफर्ट म्हणजेच बल लावतो. पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता. It means the effort is applied in the middle of the lever, while the fulcrum and the load are at the opposite ends. म्हणजेच काय आहे पहा, बल हे लिव्हरच्या म्हणजे तर्फेच्या मध्य भागावर लावले जाते आणि जो फलकम अँड लोड हे या लिव्हरच्या दोन टोकांवरती किंवा अपोजिट एंड्सला असतात. देअर आर 3 टाईप्स ऑफ लिव्हर्स. आणि यावरून या 3 ॲक्टिव्हिटीजवरून आपल्या असे लक्षात येईल की देअर आर 3 टाईप्स ऑफ लिव्हर्स. म्हणजे 3 प्रकार हे लिव्हरचे तर्फेचे असतात. पण ते कशावर डिपेंडिंग असतात. तर पहा, there are 3 types of levers depending upon the position of the effort, the fulcrum and the load. आणि हे तर्फेचे किंवा लिव्हरचे जे 3 टाईप्स आहेत ते एफर्ट म्हणजेच बल, द फलकम म्हणजे टेकू आणि लोड म्हणजेच भार या 3 गोष्टींवरती या 3 गोष्टींच्या स्थानांवरती हे डिपेंड असतात. ठीक आहे. तर या 3 ॲक्टिव्हिटीज तुम्ही करून पाहायच्या आहेत. स्टुडंट्स, तर तुम्ही या 3ही ॲक्टिव्हिटी घरी करून पाहायच्या आहेत. म्हणजेच लिव्हर आणि त्याचे 3 टाईप्स जे लोड, एफर्ट आणि फलकमवरती डिपेंड असतात ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.
आता जे आपण 3 टाईप्स लिव्हरचे पाहिलेले आहेत ते एका चार्टद्वारे त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहेत. यामुळे तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येणार आहे. तर पहा, लिव्हरचा म्हणजे तर्फेचा फर्स्ट ऑर्डर आहे, पहिला प्रकार आहे तो काय आहे पहा. द फल्कम इज इन द सेंटर, द लोड इज ॲट वन एंड while the effort is at the other end. तर पहा इथे काय आहे, फर्स्ट ऑर्डरमध्ये पहिल्या प्रकारामध्ये काय आहे, लोड हा एका साईडला आहे. तर्फेच्या पहिल्या प्रकारात काय होतं, टेकू मध्ये असतो म्हणजे फल्कम हा मध्ये असतो. एका बाजूला लोड असतो म्हणजेच भार, तर दुसऱ्या टोकाला आहे बल लावलेले असते. म्हणजेच हेच चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे ना, लिफ्टिंग अ पेपर वेट, हे ह्याचेच एक्झाम्पल आहे फर्स्ट ऑर्डरचे. म्हणजेच लिव्हरचा जो पहिला प्रकार आहे त्याचेच एक्झाम्पल म्हणून लिफ्टिंग अ पेपर वेट ही ॲक्टिव्हिटी आपण पाहिलेली आहे. सेकंड आहे बघा, सेकंड ऑर्डर. द लोड इज इन द सेंटर, द फल्कम ऑन वन साईड अँड द एफर्ट ऑन द अदर साईड. सेकंड ऑर्डरमध्ये काय होतं, तर मध्यभागी लोड असतो, सेंटरला काय असतो, लोड. एका बाजूला फल्कम म्हणजे टेकू असतो आणि दुसऱ्या अनदर साईडला दुसऱ्या बाजूला हा एफर्ट म्हणजेच बल लावले जाते. आणि हा झाला आपल्या लिव्हरचा सेकंड ऑर्डर किंवा सेकंड पार्ट भाग. ठीक आहे. थर्ड आहे पहा, द एफर्ट इज इन द सेंटर, द फल्कम ऑन वन साईड अँड द लोड ऑन द अदर साईड. थर्डमध्ये काय होतं, थर्ड ऑर्डरमध्ये तर मध्यभागी सेंटरला एफर्ट असतात, एका बाजूला फल्कम असतो आणि दुसऱ्या बाजूला लोड असतो. हा झाला लिव्हरचा थर्ड ऑर्डर किंवा लिव्हरचा तिसरा प्रकार. स्टुडंट्स, एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला ह्या थर्ड ऑर्डर लिव्हरच्या ज्या थर्ड ऑर्डर आहेत, 3 टाईप्स आहेत, हे विचारले जाऊ शकतात. तर त्यामध्ये तुम्ही अशाच प्रकारे एक्सप्लेनेशन आणि खाली या ज्या आकृत्या आहेत त्या देखील काढायच्या आहेत. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईलच आणि या 3 ऑर्डर्स देखील तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येतील. नेक्स्ट पेज पाहूयात. नेक्स्ट पेजवरती काय आहे स्टुडंट्स, पेज नंबर 88 काढायचा आहे व त्याच्यावरती यूज युअर ब्रेन पॉवर, तुम्हाला तुमच्या ब्रेनचा यूज करून पुढील प्रश्नाचे ॲन्सर द्यायचे आहे. तर काय आहे क्वेश्चन, सम मशीन्स वी यूज इन आवर डे टू डे लाईफ आर शोन इन द पिक्चर. व्हॉट इज द टाईप ऑफ लिव्हर इन ईच ऑफ दीज. आता पिक्चरमध्ये काही मशीन्स आहेत जे आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो. तर ही सर्व जी मशीन्स आहेत, यंत्र आहेत, ती लिव्हरच्या कोणत्या प्रकारात येतात किंवा लिव्हरचा कोणता प्रकार आहे हे मशीन म्हणजे, तर हे तुम्ही अभ्यासायचं आहे आणि याचे आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर पहा, याचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. ठीक आहे. पुढचं जे सिंपल मशीन आहे पुल्ली, हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपण ज्या लिव्हरच्या ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत त्या करून पाहायच्या आहेत व या क्वेश्चनचं ॲन्सर देखील तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.